हे सर्वंट अशी काही खांबासारखी उभी आहेस. चल ते नेलपेंट घे आणि लाव माझ्या पायाला. यार तुम्ही सगळे असे स्लो मोशन मंद का आहात? घे ना पटकन. काय आहे पारू, नोकरांनी ना असंच मालकांच्या पायाशी राहायचं असतं. आपली लायकी कधीच विसरायची नसते, जी तू नेहमी विसरतेस. चल. निशा आणि प्रीतमचं जर लग्न झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. पारू, आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना, हे जर का शोधून काढलं ना, तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होत्या. हे मूर्ख, बिंडोक्यास का जरा. माझ्या लाईफ मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट इव्हेंटसाठी तू ही अशी घाणेरडी नेलपेंट लावून देणार मला? तू किती युजलेस आहेस यार पारू. बेसिक नेलपेंट नाही लावताय तुला नीट. उचल नको करूस पावळट. दिशा मॅडम, हे बघा, मी खरंच सांगते तुम्हाला, माझं लई महत्वाचं काम आहे. मला जाऊ द्या. तुम्हाला तयार करायला ही माणसं आहेत ना, मग जाऊ द्या ना मला. ए तुला कळत नाहीये, तुझ्या देवी आईचा आदेश आहे ना, आज दिवसभर माझ्या सोबत राहायचं. कुठेही नाही जायचंस तू. तू आज माझी सगळी सांगितलेली कामं ऐकायची. चल जा, माझं फुटवेअर इकडे आणून दे. आणि सँडल, चप्पल जाण. लेडीज, तुम्हाला माहिती आहे ही कोण आहे? ही किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची ब्रँड अँबॅसेडर आहे. इंटरनॅशनल मॉडेल. यू सी माय स्टँडर्ड्स. माझ्या लग्नासाठी एक इंटरनॅशनल मॉडेल चप्पल हातात घेऊन उभी राहते. हे एक काम करा, हिचा ना छान फोटो काढा. उद्याच्या न्यूजपेपर मध्ये हिचे फोटो झाले पाहिजे. VIP नवरीचे सँडल्स हातात घेऊन एक इंटरनॅशनल मॉडेल उभी राहते. दिशा मॅडम, तुम्ही हे समजा मुद्दाम करताय, कळतंय मला. तुम्ही जरा प्लीज बाहेर थांबा, मी तुम्हाला बोलवते. मी मुद्दाम करते आणि तुम्ही जे काही करताय ते मला कळत नाही असं वाटतंय का? मला माहिती आहे तुझं इम्पॉर्टंट काम काय आहे ते. तुला त्या पावळट प्रियाच्या गावाला जायचंय ना? तिला इकडे घेऊन यायचं काम आहे तुझ्याकडे, हो ना? माझं लग्न मोडायचा प्लॅन आहे ना तुमचा. त्यासाठी सर सगळे मिळून गावाला गेला होतात खोटं बोलून. हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करायला. पण काय ना पारू, मी दिशा आहे. मला जे हवं ते मी करूनच राहते. त्यामुळे तुम्ही कितीही ट्राय केलं ना तरी माझं आणि प्रीतमचं लग्न कोणीच नाही थांबवू शकत. हे लग्न होऊनच राहणार. दिशा मॅडम, हे लगीन करण्यात तुमचा स्वार्थ आहे. तुम्ही माझ्या देवी आईंना फसवताय, प्रीतम सरांना फसवताय, घरात समद्यांना फसवताय. तुम्हाला माहित आहे, प्रीतम सरांचं तुमच्यावर अजिबात प्रेम नाही. त्यांचं प्रेम फक्त प्रिया मॅडमवर आहे. आणि ते दोघंच एकमेकांसाठी बनले, तुम्ही नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमचं लगीन होईल?
आदित्य सर असं कधीच होऊ देणार नाही. ए चुप. आदित्य काय झालंय? बरा आहेस ना तू? काय काय झालंय काय नक्की? आता सुद्धा गडबडीत निघून आलास इकडे. घरात सगळं आनंदी वातावरण आहे, तुझा चेहरा असा का पडलाय? काय झालंय? बाबा काहीतरी चुकतंय. तिने आता इथून जायला हवं. त्याच कोणी कुठे जायला हवंय? बाबा पारू, मला मला तिच्या मदतीची खूप गरज आहे. मला तिला एका ठिकाणी पाठवायचं आहे. तू बघितलंस ना, आईने तिला दिशासोबत थांबायला सांगितलं. वर जरा नीट सांगशील का? कुठे जायला हवंय पारुदा? बाबा ते मी तुला सगळं नंतर सांगतो. आता पारूचं जाणं खूप महत्वाचं आहे. तुला वाटतंय ना महत्वाचं आहे? हो. चल, तुझं काम होऊन जाईल. खरंच? अहिल्याने पारूला दिशाजवळ थांबायला सांगितले ना? हो. मग अहिल्यानेच पारूला तिथून जायला सांगितलं तर बेस्ट. थँक्यू. ए स्टुपिड, तू आणि तो माजुरडा आदित्य, तुम्ही ना माझं काहीच बिघडवू नाही शकत. लोक ऑलरेडी हारलेले आहात. माझं आणि प्रीतमचं लग्न होणारच आहे. आणि एकदा का आमचं लग्न झालं की मग तो प्रीतम कुत्र्यासारखा माझ्या मागे शेपूट हलवत आयुष्यभर फिरत राहणार. आणि तो पावळट आदित्य, त्याला मी माझ्या कंपनीत माझ्या हाताखाली नोकर म्हणून कामाला ठेव. आणि मग तू माझी बाबू, तुझे तर मी काय हाल करते ना, तू बघ फक्त. इज्जर डोक्यात तू माझ्या. दिशा मॅडम, तुमची ही इच्छा कधीच पुरी होणार नाही, कारण तुमच्या मनात पाप आहे. ए फिलॉसॉफी चुप. तू ना मला शहाणपणा शिकवायचा नाही. हा, तू आज एक काम कर. आज फॉर अ चेंज वॉचमनचा रोल प्ले कर. टीचर, बाप ड्रायव्हर, मुलगी वॉचमन. परफेक्ट. तिथे दारात थांबायचं, जी तुझी खरी जागा आहे. दारात थांबून लक्ष ठेवायचं. आणि हो, पळून नाही जायचं. आठवतंय ना, देवी आईचा आदेश आहे. तिथे चुपचाप शांतपणे उभं राहायचं. पळून नको जाऊ. पारू, तू जायचं. पण सासू, मग ती मला हेल्प करते ना. दिशा, आपल्याकडे मेकअप आर्टिस्ट आहेत, ते तुला तयार करतील. पारूला कंपनीच्या एका महत्वाच्या कामासाठी जायचंय, तिला जाऊ दे. जा तू पारू. अगं, कुठली तरी लढाई जिंकायला चालल्यासारखी काय करतेयस? जा आता पटकन. जा. आणि तू पटकन रेडी हो. जा. दिशा, तुझ्या लग्नाच्या वेळी सरप्राईज प्लॅन केलं. बी रेडी. आदित्य अगदी बरोबर आणि प्रॅक्टिकल बोलतोय.
इतके दिवस मी दिशाचं ऐकलं आणि किर्लोस्कर ग्रुपच्या विरोधात जाऊन माझंच नुकसान करून घेतलंय. दिशा तिकडे लग्न करून मोकळी होईल, मला काय मिळणार आहे? नाही 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 नाही, पण किर्लोस्कर ग्रुपने खरंच मला मार्केटमध्ये सेटल होऊ नाही दिलं तर? आदित्य जे म्हणतोय तेच माझ्या फायद्याचं आहे. ही ना मला काही बरबाद केल्याशिवाय सोडत नाही. हॅलो. तुला मी ही सिटी सोडून जा म्हणून सांगितलं होतं, गेला नाहीस का अजून? डार्लिंग दिशा, तुझं सांगितलेलं मी ऐकणार नाही असं होईल का? आय एम नॉट इन टाउन. आता ना जरा काही दिवस या सगळ्यापासून लांबच राहा. माझ्या लग्नानंतर बघू तुझं काय करायचं ते. काय करायचं ते म्हणजे? दिशा, तुझ्यामुळे माझे खूप पैसे अडकलेत, खूप नुकसान झालंय माझं. ए इडियट, तुझ्यामुळे काय? तुझ्यामुळे? माझ्यामुळे काही नाही झालंय, तुझ्यामुळे झालंय. तुझ्या फ्लॉप बिझनेस आयडियाजमुळे झालंय, कळलं ना? बिझनेस करण्यासाठी काडीची जरी अक्कल आहे का तुला? कुत्रं सुद्धा विचारत नाही तुला. पण माझ्यामुळे तुला फायनान्सच मिळत होते, ते पण तुझ्या तळभद्री आयडियाजमुळे टिकले नाहीत. नॉनसेन्स. त्यामुळे मी सांगते ना, थोडं चुपचाप ऐकायचं, थोडे दिवस शांत राहायचं. माझ्या लग्नानंतर जर मला तुझ्यात थोडं पण कॅलिबर दिसलं ना, तर मी मदत करेन तुला नवीन बिझनेस उभं करायला, कळलं? पावळट. दिशा, मी मूर्ख नाही तुझ्या भरोशावर राहायला. तू तुझी पोळी भाजून घेतलीस, मला फसवलंयस. पण आता मी येतोय. किर्लोस्करांची प्रॉपर्टी तुला काबीज करायची ना? नाही किर्लोस्करांच्या लग्नातून तुला हाकलून दिलं ना, तर नावाचा मीर नाही. इथे जरा कमी पडलं, इथे ब्लश ऑन थोडं जास्त आहे, इथेच जास्त करते. तर छान दिसत. सॉरी मी चुकून या रूम मध्ये आलो. सॉरी. ओ काय? आपलीच रूम आहे ही. आणि मी दामिनी आहे, तुमची बायको. तुम्हाला ओळखत नाहीये का? अरे बाप रे, दामिनी तू आहेस? मी ओळखलंच नाही तुला. सुंदर तर मी आहेच, पण या मेकअपमुळे अजून सुंदर दिसते वाटतं. काय हो, इतकी सुंदर दिसते का मी? दिसते ना? ऐक ना दामिनी, दामिनी, नक्की आरसा बघूनच मेकअप केलायस ना तू? हो, हा असा परफेक्ट आरसा इथे होता, इथे लिपस्टिक, इथे ब्लश ऑन, आणि असा परफेक्ट मेकअप करत होते मी. म्हणूनच विचारलं. असो, आता हा नट्टापट्टा लाजणं मुरडणं झालं असेल तर जरा आवरा पटापटा. नाही, आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे ना, ते तू सुनबाई आहे घरची, तर जरा बाहेर येऊन काहीतरी जबाबदारी घे अंगावर. ऐका ना, मी या घरची फक्त सून नाहीये, मालकीण आहे, मालकीण. आणि मालकीण काय करते? अशी बसते आणि ऑर्डर सोडते. सावित्री, स्टाफ इथे या, हे आणा, ते घेऊन जा, अशा ऑर्डर्स. सो मला आवडतं. बरोबर आहे, पण या ऑर्डर सोडायला पण बाहेर यावं लागेल नाही की इथे बसून भिंतींना देणारेच ऑर्डर?
हा बरोबर आहे तुमचं. सॉरी, माझ्या ना लक्षात नाही आलं. ठीक आहे, तुम्ही वा पुढे, मी आलेच. हा दामिनी, ते बाहेर येताना जरा मेकअप कमी कर. हा? का? छान दिसत नाहीये का मी? नाही, नाही नाही, मला माहिती आहे ना, मी छान दिसावं असं तुम्हाला वाटत नाही. कोणी माझ्याकडे बघेल म्हणून जळता तुम्ही. मला कळतंय, मला सगळं कळतंय. तुम्ही ना तुमचं फुटेज कमी करताय. नाही, तुम्हाला ना राग येतोय. मी छान दिसते ना, मी कशी छान दिसली पाहिजे, दामिनी छान नाही दिसली पाहिजे असं वाटतं तुम्हाला. तसं नाही. हो, तू खूप सुंदर दिसतीयस. आणि बाहेर आलीस अशी तर सगळे लोक तुझ्याकडेच बघतील फक्त. आणि मग दिशाकडे कोण बघणार? तिचं लग्न आहे ना, नवरी आहे ती. कोणीतरी बघायला पाहिजे ना तिच्याकडे. बरोबर आहे तुमचं. तिचं लग्न आहे, आज तिच्याकडे बघत येतलो. मी थोडंसं मेकअप कमी करते म्हणजे जरा कमी सुंदर. नाही, सुंदर दिसेल मी, थोडी कमी दिसेल. बघू देत दिशाकडे. या आता. हो, वाचलो. हा, काही नाही, छान दिसतेस. हा, ये लवकर. जळतात सगळे माझ्यावर. जाऊ दे, मीच माझी दृष्ट काढते. प्रीतम सर, प्रिया मॅडम, घ्या. परत भास व्हायला लागलेत मला. प्रीतम सर, मी खरंच आले, भास नाही होते तुम्हाला. हे काय प्रीतम सर, तुम्ही अजून तयार नाही झालात? प्रीतम सर, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे. हाच तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. तुम्ही खुश असलं पाहिजे. हसा बघू. तुमच्याशिवाय काय मॅडम, तुमच्याशिवाय श्वास नाही घेऊ शकत मी. तुम्ही मला हसायला सांगताय. प्रिया मॅडम, माझं हसणं, माझं खुश राहणं हे सगळं तुमच्यापर्यंत येऊन संपलंय आता. बास. प्रीतम सर, आपण ठरवलंय ना, आयुष्याला हसत सामोरं जायचं. मॅडम, माझं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. प्रीतम सर, माझंही खूप प्रेम आहे तुमच्यावर. हा प्रीतम सर, आता मी नसणार आहे. नाही प्रिया मॅडम. मला तुम्ही प्रॉमिस करा. तुम्ही स्वतःला सावराल, रोज ऑफिसला जाल, छान काम कराल, अहिल्या मॅडमला सांभाळाल, सगळं नीट करा. प्रॉमिस करा मला. प्रीतम, अरे तुझं लग्न आहे ना आज. माझा शांत काय बसलायस? चल तयार हो पटकन. हो आहे होतो. चल चल उठ, मी वाट बघते तुझी.